हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर हा व्हिडिओ आहे महाराजांच्या प्रकट दिनाच्या दुसऱ्या दिवशीचा. म्हणजेच आता जी मी पूजा 21 दिवसाची मांडणी केली होती तर ती आता उचलायची होती. तर त्या अगोदर सर्वात पहिल्यांदा जो दिवा आहे म्हणजेच आपण कोणती जेव्हा सेवा करतो तर एकतरी आपण तुपाचा दिवा लावला पाहिजे. त्यासाठी मी जे ऑनलाईन दिवे बनवलेले आहेत तर ते मी आता इथे लावत आहे. तर जो कमळाचा दिवा आहे तर तो इथे मी ठेवला होता. माझ्याकडे जेवढे दिवे होते तर तेवढे मग मी महाराजांचा जो प्रकट दिन होता त्या दिवशी मी लावले होते. यानंतर मग जो आता कमळाचा दिवा होता मग त्यामध्ये मी ठेवला होता. तर त्या दिव्याचे देखील मल्टी यूज आहेत. म्हणजेच आपण त्याच्यामध्ये कॅन्डल लावू शकतो किंवा तुपाचा दिवा लावू शकतो किंवा आपण त्याच्यामध्ये तेलाचा दिवा देखील लावू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये एक स्क्रू आहे जेणेकरून म्हणजे आपण ते खोलून त्याच्यामध्ये दिवा जो आहे तर तो ठेवू शकतो. तर त्या जागी मग मी माझ्याकडे जे तुपाचे दिवे आहेत तर ते मला लावायचा होता. त्यामुळे मग मी अशा प्रकारे हा जो छोटा दिवा आहे तर तो इथे मी ठेवला आणि त्यामध्ये मग जो तुपाचा दिवा आहे तर हे देखील मी ऑनलाईनच बनवले आहे. त्याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. जर तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा. हे जे तुपाचे दिवे आहेत तर ते आपल्याला खूप युजफुल पडतात. म्हणजेच आपल्याला सतत तूप म्हणजेच फुलवाती म्हणजे भिजवून ठेवणं होत नाहीत. त्यामुळे हे जे रेडीमेड दिवे आहेत तर हे आपल्याला खूप उपयोगी पडतात पूजा करताना. म्हणजेच आपण एकदा लावून दिला तर अर्धा तास हा चालतोच. म्हणजे जेव्हापर्यंत आपली पूजा होत नाही तोपर्यंत हा दिवा असाच राहतो. त्यामुळे मग आपल्याला सतत त्याच्यामध्ये तूप टाकायची गरज नसते. त्यामुळे मग हे जे दिवे आहेत तर हे आपल्याला खूप युजफुल ठरतात पूजा करताना. त्यामुळे मग त्यांच्याकडून मी एकदाच खूप मोठे म्हणजेच दिव्यांची ऑर्डर मी त्यांना दिली होती आणि ते मला रिसीव्ह झाले. तर तेव्हापासून मी तेच दिवे यूज करत आहे आणि त्यांच्या दिव्यांची जी क्वालिटी आहे तर ती देखील खूप छान आहे. म्हणजेच याच्यामध्ये कोणतेही वॅक्स वगैरे मिक्स नाही आहे. म्हणजेच तुपाचे दिवे आहेत. त्यामुळे मग आपल्याला पूजेमध्ये आपण हे यूज करू शकतो. आणि जेव्हा पण आपण पूजा करतो तर एकतरी आपण तुपाचा दिवा लावला पाहिजे आपल्या पूजेमध्ये. त्यासाठी मग त्यांच्याकडून मी हे दिवे बनवलेले आहेत. तर याचा देखील व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच शेअर करेल. तर अशा प्रकारे मग पहिल्यांदा मी दिवा लावून घेतला. त्यानंतर महाराजांचं जे श्री स्वामी स्तवन आहे तर ते मी वाचून घेतलं. कारण आपण कोणतीही जेव्हा सेवेला सुरुवात करतो तर तेव्हा आपल्याला सर्वात पहिल्यांदा श्री स्वामी स्तवन वाचायचं असतं. जर तुम्हाला माहिती नसेल हे श्री स्वामी स्तवन काय आहे तर म्हणजेच ते पुस्तक आहे महाराजांचं नित्यसेवा स्तोत्र मंत्र. तर या पुस्तकामध्ये सर्वात पहिल्या पेजवरच ते दिलेलं आहे. म्हणजेच आपण जेव्हाही महाराजांची कोणतीही सेवा करतो तर तेव्हा सर्वात पहिल्यांदा आपल्याला हे स्तवन वाचायचं असतं. आणि तुमच्याकडे जर ते पुस्तक नसेल तर तुमच्याजवळ आजूबाजूला जिथेही स्वामी केंद्र असेल तर तिथे तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल किंवा तुमच्याकडे ऑलरेडी असेल तर मध्ये तर दिलेलंच आहे. त्यामुळे मग जेव्हाही आपण कोणतीही सेवा करतो तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला ते मंत्र म्हणजेच नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पुस्तकातील ते आपल्याला वाचायचं असतं. ते स्वामी स्तवन असतं. आणि त्यानंतर मग महाराजांची एक माळ जप करून घ्यायची आणि त्यानंतर मग आपल्या सेवेला सुरुवात करायची. तर सर्वात पहिल्यांदा मी ते वाचून घेतलं. त्यानंतर महाराजांची एक माळ जप करून घेतली आणि त्यानंतर महाराजांची जी आरती आहे तर ती देखील मी करून घेतली. आणि जो महाराजांना नैवेद्य आहे तर तो महाराजांना प्रकट दिनाच्या दिवशी दाखवला होता. जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. आणि यानंतर आता जी आपली पूजा आहे म्हणजेच 21 दिवसाची आपण मांडणी केली होती तर ती आता उचलायची होती. तर सर्वात पहिल्यांदा मी हातामध्ये थोडेसे तांदूळ घेतले. कारण आपण कोणतीही जेव्हा पूजा उचलतो तर तेव्हा सर्वात पहिल्यांदा आपल्याला हातामध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे असतात आणि त्यानंतर मग महाराजांना क्षमा मागायची. म्हणजेच आपण ज्याही देवताची पूजा केलेली असेल तर त्यांना आपण म्हणायचं की माझ्याकडून काही चूक वगैरे झाली तर मला क्षमा करा. आणि ज्या अक्षता आहेत तर त्या थोड्या थोड्या आपल्याला पूजेवरती टाकायच्या असतात. तर अशा प्रकारे आता मी पूजा उचलण्यासाठी सुरुवात केली. यानंतर जे काही म्हणजे श्री स्वामीचरित्र सारामृत आहे तर हा ग्रंथ देखील मी अशा प्रकारे म्हणजे जे पिवळं जे वस्त्र आहे तर हे देखील म्हणजेच मी जेव्हा बाहेरगावी शिकण्यासाठी होतो तर तेव्हाच मी तिथलच्याच केंद्रामधून घेतलं होतं. तर हे खूप छान वस्त्र आहे. म्हणजेच आता 2 वर्ष झाले तर हे वस्त्र तसंच आहे. म्हणजे याच्यावरती डाग वगैरे किंवा काही म्हणजे खराब वगैरे झालेलं नाही आहे. म्हणजे आपण जसं त्या वस्तूला ठेवतो तर तशी ती वस्तू राहते. आणि हे जे पुस्तक आहे श्री स्वामीचरित्र सारामृत तर हे देखील माझ्याकडे 2 वर्ष झाले आहे. आणि या पुस्तकाला म्हणजे अजून डाग वगैरे काही नाही. कारण आपण जशी पुस्तकाची काळजी घेतो तर तसंच ते पुस्तक राहतं. त्यामुळे तुम्ही देखील म्हणजे पुस्तकाची वगैरे काळजी घ्या. देवांचे जे पुस्तकं असतात तर त्याची जास्तीत काळजी घेत जा. कारण जे देवांचे पुस्तक आहेत तर ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. कारण आपण जेव्हाही पूजा करतो तर तेव्हा आपले म्हणजेच जे कुंकाचे हात असतात किंवा तेलाचे हात असतात तर त्याचे जे डाग आहेत तर त्या पुस्तकावर ते राहतात. त्यामुळे पूजा वगैरे करताना तुम्ही थोडीशी काळजी घेतली पाहिजे. यानंतर मग जी काही पूजा आहे तर ती मी उचलायला सुरुवात केली. तर हे जे कवड्यांचे दिवे आहेत तर हे देखील आपल्या पूजेमध्ये खूप छान दिसतात. तुम्ही त्यांच्याकडून नक्की मागवा. म्हणजे हे जे कवड्यांचे दिवे आहेत तर हे देखील मी ऑनलाईनच बनवले आहेत. तर त्यांचा देखील नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल तर तुम्ही त्यांच्याकडून ते मागू शकता. म्हणजेच आपण जेव्हा हे पूजेमध्ये आपले दिवे यूज करतो तर आपली जी पूजा आहे तर ती खूप छान दिसते. आणि त्यानंतर मग जी हळूहळू सर्व जी पूजेची मांडणी मी केली होती तर ती मी उचलून घेतली. जो महाराजांचा माझ्याकडे छोटा फोटो आहे तर तो मी पूजेमध्ये ठेवला होता. आणि जो मोठा महाराजांचा फोटो आहे तर तो मी साईडलाच ठेवला. कारण तो मी पूजेमध्ये ठेवला नव्हता. कारण जे माझे महाराजांचे 11 गुरुवार चालू आहेत तर त्यामुळे मग महाराजांच्या त्या गुरुवारांमध्ये हा मला मोठा फोटो ठेवायचा होता. त्यामुळे मग हा फोटो मी पूजेमध्ये ठेवला नव्हता. आणि जो छोटा फोटो आहे तर तो मी देवघरामध्येच ठेवतो. त्यामुळे मग मी तोच पूजेमध्ये ठेवला होता. आणि त्यानंतर मग जी कलशाची मी स्थापना केली होती
तर आता जेव्हा आपण हा कलश उचलतो तर तेव्हा त्या कलशातील जे पाणी असतं तर ते आपल्याला तुळशीमध्ये टाकायचं असतं किंवा मग तुमच्या आजूबाजूला जिथेही फुलांची झाडे असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये देखील टाकू शकता. आणि जे तांदूळ आपण पूजेमध्ये यूज केले होते तर ते तुम्ही पक्ष्यांना देखील टाकू शकता किंवा मग ते तुम्ही निर्माल्यामध्ये देखील टाकू शकता. आणि या पूजेच्या दरम्यान आपण जे काही फुले यूज करतो तर ती देखील तुम्ही निर्माल्यामध्येच टाका. आणि जी गणपती बाप्पांची म्हणजे स्वरूपात मी सुपारीची स्थापना केली होती तर ती देखील मग नंतर मग तुम्ही तुमच्या पूजेमध्ये घेऊ शकता. आणि जे काही मग छोटं मोठं सामान होतं तर मग ते मी नंतर ठेवूनच दिलं. कोणतीही पूजा असो तर पूजा सुरू होण्याअगोदर आपण स्वास्तिक काढून घेतो. तर त्या स्वास्तिकची देखील नंतर मी पूजा करून घेतली. त्यानंतर तिथे देखील आपल्याला धूपदीप दाखवायचा असतो तर तो देखील मी दाखवून घेतला. आणि त्यानंतर मग जी माझी आजची आता नित्यसेवा करायची होती तर तिला मी सुरुवात केली. तर मला म्हणजे आज फुलं काही मिळाली नाही, त्यामुळे जी देवांचे फोटो आहेत तर ते मी पहिल्यांदा स्वच्छ पुसून घेतले. कारण म्हणजेच ही जेव्हा आता पूजा मांडणी मी केली होती तर ही माझ्या देवघराच्या समोरच मांडणी केली होती. त्यामुळे जे देवांचे मागचे फोटो आहेत तर त्यांना जास्त म्हणजे हात लावता आला नाही. त्यासाठी मग मी जे मागचे जे फोटो आहेत तर ते सर्वात पहिल्यांदा मी ते क्लीन करून घेतले. आणि जे आपले म्हणजे चैत्र नवरात्र चालू आहे त्यामुळे जे मंगल कलशाला मी सजवलं होतं तर देवीचं देखील रूप खूप छान दिसत आहे. आणि त्यानंतर मग मी नित्यसेवेमध्येच मग देवीची जी आरती आहे तर ती करून घेतो. आणि मग आपल्याला म्हणजे हा जो कलश आपण सजवलेला आहे तर हा आपल्याला 9व्या दिवशीच म्हणजेच याची आपल्याला पूजा करायची असते. म्हणजेच नवरात्रीमधले आपण जशा प्रकारे पूजा करतो देवीची तर तशाच प्रकारे आपल्याला कलशाची पूजा करायची असते. त्यासाठी मग अशा प्रकारे मी कलश सजवून ठेवला होता. तर तो तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. म्हणजेच जेव्हा गुढीपाडवा होता तर तेव्हा अशा प्रकारे हा जो कलश आहे तर तो मी सजवलेला आहे. तर त्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती तुम्हाला चैत्र नवरात्रीबद्दल दिलेली आहे की आपण चैत्र नवरात्री कशा प्रकारे साजरी करतो. तर अशा प्रकारे आता जी महाराजांची माझी आजची नित्यसेवा आहे तर ती देखील मी करून घेतली. आणि जे काही आता पूजेला मी सामान घेतलं होतं म्हणजेच जे काही मी पूजेमध्ये सामान यूज केलं होतं तर ते मग नंतर आपण पद्धतशीरपणे ठेवलं पाहिजे. नाहीतर मग आपण ते तसंच जर ठेवलं तर कितीतरी दिवस ते तसंच राहतं, आपलं लक्ष देखील त्या सामानावर जात नाही. त्यामुळे मग लगेचच तुम्ही पूजा झाली की जिथून तुम्ही ते सामान घेतलं होतं म्हणजेच जसं तुम्ही नवीन वस्तू आणता तर ते कसं बॉक्समध्ये पॅक येते तर त्याच प्रकारे त्याच बॉक्समध्ये तुम्ही ती वस्तू ठेवत जा, जेणेकरून त्या वस्तूची जी लाईफ टाईम क्वालिटी आहे तर ती कमी होत नाही आणि ती वस्तू जास्त काळ टिकते. त्यामुळे मग मी लगेचच जे काही मी म्हणजेच आता इथं जेवढंही सामान जे पूजेचं मी यूज करतो तर ते सर्व मी ऑनलाईनच बोलवलेलं आहे. त्यामुळे मग मला ते पूर्ण बॉक्समध्ये रिसीव झालेलं आहे. आणि त्यामुळे मग सर्व जे सामान आहे तर ते बॉक्समध्येच मी पद्धतशीर ठेवतो. तर आजची जी नित्यसेवा आहे तर आता ती माझी झालेली आहे. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत.